हरिओम. आजचा भगवद्गीता नित्यपाठातला श्लोक क्रमांक 108 यावरती स्वाध्याय मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृत यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. हा जो श्लोक आहे हा भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये आलेला 17वा श्लोक आहे. या या अध्यायाचं नावच पुरुषोत्तम योग असं आहे. आता पुरुषोत्तम योग म्हटलं की पुरुषांची जी उत्तम लक्षणं आहेत त्याबद्दल भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत. आणि ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये आधी दोन जे पुरुष आहेत, क्षर आणि अक्षर, असे जे दोन पुरुष आहेत त्याबद्दल 16व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला थोडंसं समजावून सांगितलेलं होतंच. आणि त्याचा आधी आपण थोडासा भाग बघितलेला आहे 16व्या श्लोकामध्ये. तर आता 17व्या श्लोकामध्ये आपण त्याचा थोडंसं आणखीन पुढचं एक भाग बघणार आहोत. तर या अध्यायामध्ये भगवंत संसाररूपी वृक्षाचं वर्णन करून अर्जुनाला समजवतायत की हा जो संसाररूपी वृक्ष म्हणजे जो अविनाशी असा अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थ वृक्षाचं त्यांनी उदाहरण देऊन हा भाग समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अश्वत्थ वृक्ष त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत, तर तो असा वृक्ष आहे की जो अविनाशी आहे, चिरंतर आहे, नश्वर आहे, जसा की आपला आत्मा असतो. म्हणजे त्यांनी अख्ख्या वृक्षाचं वर्णन करताना पानं, मुळं, त्याचं खोड, याचा सगळं संसाराच्या वेगवेगळ्या रूपांशी तसंच त्या वृक्षाच्या पार्ट्सची त्याचं तुलना केलेली आहे. मग पुढे आणखी वर्णन करताना भगवंत म्हणतात की अश्वत्थ ट्री ॲज हॅव्हिंग नायदर बिगिनिंग नॉर एंड अँड नॉर इव्हन स्टेशनरीनेस. मग ह्याचं काय, तर ह्याचा अर्थ काय, तर आपण कसं वागायला हवं, तर अश्वत्थ वृक्षासारखं संसारात राहून वैराग्यही सांभाळता आलं पाहिजे असं त्यांना सांगायचंय. मग म्हणजे काय करायचं, वैराग्य म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदी क्षर आणि अक्षर ह्याच्या पलीकडे असणारा जो तिसराच पुरुष आहे की जो सर्वांपेक्षा निराळा आहे, वेगळा आहे, असा तो उत्तम पुरुष आणि त्यांची असणारी सगळी लक्षणं तुम्हाला ती आत्मसात करायची असं भगवंत सांगतायत. मग आता प्रश्न पडतो की उत्तम पुरुष म्हणजे नक्की काय. मग ती उत्तम पुरुषांची लक्षणं पुढे भगवंत अर्जुनाला सांगतायत. किती लक्षणं कोणती, तर आपल्या कर्माच्या नुसार बांधून ठेवणारी अहंता म्हणजे अहंकार किंवा ममता, माया किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वासना असतात, ह्या गोष्टींवरती कंट्रोल करायचा आहे. म्हणजेच काय, आपण संसार किंवा आपण थोडक्यात आत्ता जे म्हणतो की आपलं जे कर्म चालू असतं ते सोडून देऊन पळून जायचंय का, तर नाही, अजिबातच नाही. सगळं सांभाळून तुम्हाला तुमच्या आत्मतत्वाकडे जायचं आहे, हा त्यातला भावार्थ आहे. मग आता असा जो अविनाशी आत्मा आहे त्याला तू समजून घे असं भगवंत म्हणतायत. मग समजून घे म्हणजे काय, अरे म्हणजे मीच तुझ्यामध्ये आहे हे त्याला ते कळकळीने सांगतायत की ते तू जाणून घे, अरे तुझ्यातच माझा अंश आहे. मग ते सांगण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली. ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सुद्धा ह्या गोष्टींसाठी उत्तम पुरुषांची लक्षणं म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर असा हा अविनाशी परमेश्वर मग आपल्याला कुठे सापडेल, तर तो आपल्या आतमध्येच सापडेल. तर तो कसा शोधायचा, ते तत्व जाणून कसं घ्यायचं, तर भगवंत अर्जुनाला म्हणतात की मीच हे तत्व तुझ्या आतच आहे. ते तत्व शोधण्यासाठी कोणत्या सूर्य, चंद्र किंवा अग्नी यांच्या प्रकाशाची गरज नाही, तर तू माझ्याकडे बघ. मीच तुझ्या आतमध्ये आहे आणि तोच तुला प्रकाशमान करायचा आहे. आणखीन वेगळं असं काही नाही, तो तुझ्या आतच दडलेला आहे आणि तो तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तू या कश्मकशमधनं बाहेर ये की मी आणि तू वेगळा आहे. मग आता मी आणि तू वेगळा आहे म्हणजे काय, दिसताना शरीरभेद आहेत हे, म्हणजे श्रीकृष्ण वेगळे आहेत किंवा अर्जुन वेगळे आहेत, पण तरी सुद्धा श्रीकृष्ण त्यांना तेच सांगतायत की तू आणि मी हा भेद फक्त शरीराचा आहे, अदरवाईज वी आर वन. मग नुसता आता आत्मा आतमध्ये आहे म्हणून त्याला आपण जवळ करून बसू शकतो का, तर अजिबातच नाही. मग त्यासाठी कसं असायला हवं, तर अंतःकरण शुद्ध असायला हवं. मग अंतःकरण शुद्ध कधी होईल,
तर त्यासाठी सद्गुरूंची गरज आहे, किंवा आपल्याला गुरु भेटले पाहिजेत आणि गुरूंनी सांगितलेल्या वचनांवरती आपल्याला पहिल्यांदा स्थिर व्हावं लागेल. मग आता अर्जुनाला तर श्रीकृष्ण स्वतःच सांगतायत अंतःकरण शुद्ध कर म्हणून. मग अशा आतमध्ये असलेल्या आत्मा, तरी सुद्धा आपला जो आत्मा असतो की जे जोपर्यंत आपल्यामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत तो पाचही इंद्रियांना सारखं लुभावत असतो. म्हणजे काय करतो तर तो प्रत्येक इंद्रियांना आकर्षित करून घेतो आणि हे जे सगळं बाह्य शरीर दिसतं आहे तेच म्हणजे मी आहे, ह्या भ्रमावरती आपण येऊन पोचत असतो. आणि तो भ्रम नष्ट करायचा आहे आपल्याला, आणि म्हणजेच आपलं अंतःकरण शुद्ध करून घ्यायचं आहे. मग ते अंतःकरण शुद्ध कसं होईल तर आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेली उपासना, साधना, नित्य ध्यान करणं आणि आपोआपच आपल्या आत्मतत्वावरती हळूहळू हळूहळू पुढे जाणं आणि त्याचा शोध घेणं. मग आता ह्या सगळ्यामध्ये रामदास स्वामींनी पण छान 42 ओव्यांमध्ये दुसऱ्या दशकामध्ये सांगितलेलं आहे की जर तुला उत्तम पुरुष आपल्याला जर का व्हायचं असेल किंवा उत्तम पुरुषाची लक्षणं आपल्या अंगी बाणवून घ्यायची असतील तर मग आपल्याला नक्की काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. तर थोडेसे त्यातले 42 जवळजवळ त्यांनी श्लोकांमध्ये हे केले सांगितलेलं आहे. पण एक छोटस असं वाटलं ते मी जे म्हणते, आय मीन सांगते ते थोडक्यात असं की समर्थ म्हणतात की काय ऐकावे काय ऐकू नये याच्यातला भेद कळला पाहिजे, काय बोलावे काय बोलू नये यातला भेद कळला पाहिजे, निंदा किंवा द्वेष करू नका अजिबात, मर्यादा ओळखूनच वागा, तोंडाळ माणसांची उगाच वाद घालू नका, संत संघ मात्र कधी सोडायचा नाही, अंतर्यामापासून म्हणजे अंतर्यामी तो संत संघ असायला हवा, नंतर अ, हरिकथा कधी सोडायची नाही, परमार्थास मोडू नये, सत्य मार्ग सोडू नये, गुरुविरहित असो नये, जिणे शाश्वत मानू नये. म्हणजे आपण जे जगतोय ते शाश्वत आहे आणि त्याच्यातच सगळं माझं आलंय असं नसून, आत्ता जरी माझं शरीर जरी असलं तरी सुद्धा ते शरीर फक्त जाईल, परंतु मी मात्र तत्वरूपाने राहणारच आहे आणि तो मी कायमच राहणार आहे आणि तो तत्वरूपाने आत्ताही मी तुझ्यातच आहे. म्हणजे मी कुठेही गेलेलो नाहीये असं ते अर्जुनाला समजावून सांगतायत. मग ही जी संपूर्ण सृष्टी आहे जीवसृष्टी, म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे कीटक आले, प्राणी आले किंवा झाडं पानं फुलं सगळंच आलं, म्हणजे ज्याला ज्याला आपण लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो त्या सगळ्याच त्याच्यामध्ये आल्या. पण मग भगवंतांनी उत्तम पुरुषांची लक्षणं फक्त आपल्यालाच का सांगितली आहेत, मनुष्य जातीलाच का सांगितली, तर केवळ आणि केवळ आपल्याला मन आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी फक्त मनुष्यालाच मिळाल्या. आणि मग मनुष्यच ह्या गोष्टीवरती छानपैकी विचार करू शकतो, त्याची जाणीव असते ती जाणीव करून घेऊ शकतो. ही कपॅसिटी फक्त आपल्याकडे म्हणजे मनुष्य प्राण्याकडेच दिलेली आहे. बाकी ती प्राण्यांकडे दिलेली आहे का नाही, तर आपण असा विचार केला तर अरे मग काय प्राण्यांना काही इमोशन्स नसतात का? आता तर हल्ली हल्ली वेगळ्या गोष्टी आपण ऐकतो की झाडांना सुद्धा इमोशन्स असतात, भावना असतात. मग असं जर असेल तर मग मला एक असं म्हणजे एका वाचण्यामध्ये आलं होतं की एखादा कुत्रा किंवा एखादी मांजर आपण कधी हसताना बघितले का? नाही. पण ती व्यक्त करण्याची ती जी व्यक्त होते भावना, ती मात्र फक्त मनुष्याकडूनच होत असते. आणि म्हणूनच भगवंत आपल्याला म्हणजेच अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समजवतायत की हा जो देह आहे किंवा ह्याच्या आतमध्ये जो वसलेला आत्मा आहे त्याला तू जाणून घे आणि त्याच्याशी एकनिष्ठ हो. मग आता मग आता परत एकदा उत्तम गुण भगवंत समजावून सांगायला सुरुवात करतात आणि ते कसे विकसित पण करून घ्यायचे त्याचं पण हळूहळू वर्णन अ, भगवंत सांगतायत. उत्तम पुरुष तयार होण्यासाठी ज्या ज्ञानाची गरज आहे ते ज्ञान दुसरं तिसरं काही नसून एकच आणि फक्त एकच आपले सद्गुरू आपल्याला करून देत असतात. आत्मतत्वावर स्थिर होण्यासाठी ज्या मार्गाने जायचे आहे तो मार्ग फक्त आणि फक्त सद्गुरूच दाखवू शकतात. ज्या संसारात आपण रमतो किंवा रमलेले असतो तो सर्व संसार म्हणजे मिथ्या आहे. त्यावरती ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की करुणी संसार व्हावो स्वरूपी अहंते ठावो, परमात्म्या अहंते ठावो. माऊली पण यावर असंच म्हणतात की परमात्म्यापासून वेगळी निराळी अशी एकही वस्तू नाही, ना असा संसार आहे ना कुठला असं जगत आहे.
पिढ्यानुपिढ्या जन्मोजन्मांतरीच्या संस्कारांनी आपल्यावरती एक असा संस्कार झालेला आहे की मी म्हणजे देह, किंवा देह म्हणजेच मी, असा जो बोध दृढ झालेला आहे. तेव्हा सोहम भावावरती जर आपण आलो, तर हा भाव आपला देहोहम वरनं जाऊन सोहम वरती यायला नक्कीच मदत होईल. आणि त्याचा रस्ता मात्र आपल्याला सद्गुरूच दाखवणार आहेत. असा हा संसार वृक्ष तोडायचा तरी कसा मग? पण आपण सर्वसामान्य माणसं आहोत. मग हे सगळं जड तत्वज्ञान होत आहे. मग ह्या सगळ्याच्या पार कसं जायचं, तोडायचं कसं? तर माऊली सांगतात, जर हा वृक्ष वृक्षासारखा खरा असता तर कोणी तोडलं असतं, हो की नाही? म्हणजे एखादी कुऱ्हाड घेऊन किंवा एखाद्या वेपनने पण आपण ही गोष्ट करू शकतो. परंतु हा जो संसाररूपी वृक्ष आहे, तो वृक्ष जर खराच नाहीये, तर त्याला तोडायचा प्रश्नच येत नाही ना. हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर याच्यासाठी समर्थांनी एक छान ओवी सांगितलेली आहे की, मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. यासाठी थोडं एकांतात बसून सोहम ध्यान करावे लागेल. मगच अंतःकरण देखील शुद्ध होईल आणि उद्धार करून घेणारी सद्गुरूंनी सांगितलेली साधना आणि उपासनेच्या नित्य नित्य नियम मात्र पाळावा नक्कीच लागेल. नित्य उपासना करताना सुद्धा एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायला हवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्राज्ञान शास्त्रांचा सराव, ऐसेनी कोडी एक जन जावो, परी न पाविजे माते. म्हणजेच चित्तात खोलवर अहंकार जर असेल, तर उत्तम कीर्तन किंवा प्रवचन कितीही केलं तर साधक सुद्धा आत्मतत्वाला पोचणार नाहीत. म्हणजेच काय, तर एक इथे अहंकाराचा त्याग सुद्धा करावा लागेल. आणि अ, उत्तम पुरुषांची लक्षणं भगवंत हळूहळू पुढे जेव्हा उलगडून सांगतात, तेव्हा अ, परमार्थात गुरूंचे स्थान कसं अनन्य आहे हे सुद्धा ते तिथेच सांगतात. मग आता नुसतं गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं, मी एखाद्या गुरूंचा अनुग्रह घेतला किंवा मला गुरूंनी काही गोष्टी सांगितल्या, म्हणजे माझं माझा माझा उद्धार होणार आहे का, किंवा मी त्या पर्टिक्युलर तत्वावरती जाणार आहे का? तर नाही. त्यांनी सांगितलेली किंवा आपण त्यांना एक जे वचन देत असतो मनोमनी, त्या वचनाशी एकनिष्ठ राहणं हेच आपलं खरं म्हणजे नित्य उपासना आहे, साधना आहे. तर किंवा हीच आपण भक्ती म्हणू आणि हेच आपलं ज्ञान आहे. हे ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही की सद्गुरूने सांगितलेली उपासना नित्य नियमाने करायची, आपल्याला स्वामींनी सांगितलंय की रोज आपल्याला निदान 10 मिनिटं तरी ध्यान करायला बसलंच पाहिजे. ती एक वेळ मात्र ठरलेली पाहिजे, किंवा कसं बसावं, कसं वागावं, हे सुद्धा स्वामींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. मग ही जी साधना आहे, ही आपण नित्यनियमाने करतोय का, ह्याच्यावरती आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आणि ते नित्य नियमाने होणं, नित्य नियम, भगवद्गीतेतला नित्य हा शब्द अगदी आवडीचा शब्द आहे. तर तो नित्य शब्द आपण मनामध्ये अगदी घट्ट बसवून घेतलेला असला पाहिजे. अं, आता याच्या पलीकडे जाऊन आता भगवंत एवढं सगळं अर्जुनाला समजवत आहेत, किंवा एवढं सगळं आपल्याला आपण समजून घेत असतो, स्वाध्याय करत असतो, तरी सुद्धा भगवंत आता पुढे अर्जुनाला सांगतात, अरे मी तुला एवढं सगळं समजावून सांगतोय, पण एक लक्षात ठेव की परमात्मा कधी शब्दात बांधता येत नाही. म्हणजे शब्दाच्या पलीकडचा आहे तो. किंवा इव्हन ही जी जाणीव आहे, ही सुद्धा आपल्याला सगळी जी आहे ती शब्दांच्या पलीकडची आहे. तर आता आपल्याला शब्दांच्या पलीकडे जाऊन जाणीवेची जाणीव पण विसरायची आहे. त्या आत्मतत्वाचे सोहमने सतत स्मरण करायचे आहे. आणि जसं जसं सोहम अनुसंधान वाढेल, तसंच तसं हे संसार वृक्षाचं स्थान आपोआप नष्ट होईल आणि सर्व सृष्टीत तोच आणि तोच परमेश्वर असतो हे आपल्याला लगेचच कळेल. आता इथे आज बोलल्याशिवाय राहत नाही. मुंबई विभागाची आज आमची गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. त्यावेळेला अनेसा मला गुरुपरंपरा सांगण्याचा, वाचन करून दाखवण्याची संधी सुद्धा मिळाली. त्याच्यामध्ये आदिनाथांपासून तर ते आपल्या स्वामींपर्यंत, स्वामी माधवानंदांपर्यंत सगळ्यांचंच आपण त्याच्यामध्ये आठवण काढतो. आणि ते संसारात राहून सुद्धा त्यांनी वैराग्य कसं जगलं हे आपण अगदी आपल्या सगळ्यांच्या अनुभवात नाही. त्यांचं चैतन्य आज सुद्धा आपल्याला जाणवतं. सगळ्यांना वेळोवेळी प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाच्या त्यांना बघण्याची दृष्टी वेगळी. तर आज अम, असं एक असं जाणवलं की स्वामी जरी आज आपल्याबरोबर देहाने नसले, तरी सुद्धा त्यांनी आपल्या
प्रत्येकाबरोबर कुठे ना कुठेतरी असं काहीतरी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे की आपल्याला प्रत्येक वेळा वाटतं की नाही स्वामी माझ्याबरोबर आहेत, कुठेतरी आहेत. खरं सांगायचं तर माझा आणि स्वामींचा प्रत्यक्ष सहवास खूप कमी अ, असायचा, म्हणजे झालेला नाहीये. पण तरी सुद्धा आजही कुठल्याही संकटात मी आले तर स्वामी माझ्याबरोबर आहेत ही एक फक्त जाणीव आपल्याला आतमध्ये करून देण्याचं सामर्थ्य त्यांच्या चैतन्यात होतं. आणि ते चैतन्य आपल्यामध्ये त्यांनी कुठेतरी घातलेलं आहे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्यासाठी त्यांनी जे 6 उत्तराधिकारी आपल्याला दिलेले आहेत, की जे शरीररूपी आपल्याबरोबर नेहमीच असतात, इथे ना तिथे कुठे ना कुठेतरी. डेफिनेटली स्वामींनी त्यांच्यावरती जी जबाबदारी दिली, त्या जबाबदारीच्या जाणीवेतून आपल्याला त्यांच्यात कुठे ना कुठेतरी तो एक उदाहरण बघायला मिळतं. आणि आणखीन मी वेगळं उदाहरण द्यायची गरजच नाही. तर आपल्याला स्वामींनी जी नित्य साधना जी दिलेली आहे, त्या नित्य साधनेला कधीही खंड न पाडता म्हणजेच नित्यपणे करत करूयात. आणि आजचा स्वाध्याय मी इथेच थांबवते. चुकलं असेल तर क्षमा करावी, पहिल्यांदा स्वाध्याय प्रेझेंट केला. हरिओम.